वंचित बहुजन अघाड़ी वंचितों को सत्ता में भागीदारी दिलाने के लिए वजूद में आई है और जब तक वंचितों को इंसाफ नहीं मिलता ये लड़ाई जारी रहेगी। इस तरह के ख्यालात का इजहार एमआईएम नांदेड़ के जिला सदर फिरोज लाला ने हानेगांव में आयोजित वंचित अघाड़ी की सभा से किया। इस सभा में नांदेड़ लोकसभा मतदार संघ के उम्मीदवार यशपाल भिंगे के अलावा भारी बहुजन और एमआईएम के पदाधिकारी मौजूद रहे। वंचित बहुजन अघाड़ी की सरगर्मियां नांदेड़ लोकसभा मतदार संघ में तेज हो गई हैं। अघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर यशपाल भिंगे मुख्तलिफ ताल्लुकों और देहातों में सभाओं का आयोजन कर रहे हैं। इसी तरह की एक सभा का आयोजन एमआईएम के जिला सदर फिरोज लाला की सदारत में नांदेड़ जिले के देगलूर के हानेगांव में हुआ, जहां मुखर्रिरान ने मुखालिफिन पर जोरदार तनकीदें की। आदरणीय बाड़ा साहब से हमारा डायलॉग हमने आदरणीय बाड़ा साहब को बताया, तो बाड़ा साहब ने कहा कि यकीनन मैं यहां पर इस देश का कोई पंतप्रधान या ये रियासत महाराष्ट्र का मुख्यमंत्री नहीं हूं, मैं एक वादा देता हूं फिरोज लाला, जो 18 पकड़ जाति समाज के जो लोग हैं, जो वंचित लोग हैं, उनको अगर न्याय देने का काम करूंगा तो मेरे बड़े छोटे भैया सदुद्दीन अवैसी साहब को लेकर देने का काम। कोई कहता है खुद को सेक्युलर कहने वाला कि हमको एमआईएम नहीं चलती, एमआईएम और शिवसेना ये दोनों जातिवादी भाषण करने वाली जमात है। अरे दीवाने कांग्रेस वालों, मैं ये पूछना चाहता हूं, जब हिमायतनगर नगर पालिका के अंदर तुम्हारी मेजोरिटी है, तुम्हारे नगर सेवक सबसे ज्यादा चुन कराए वाले, 2.5 साल तुम्हारा नगर अध्यक्ष रहा, तो 2.5 साल के कार्यकाल के बाद कांग्रेस के 3, राष्ट्रवादी के 3, ऐसे 6 नगर सेवकों ने एक शिवसेना के कुणाल राठौर को नगर अध्यक्ष करा। वो क्या था? अरे हमको केबल कहने वाला, अरे हम अगर 2014 के अंदर रियासत महाराष्ट्र के अंदर और जिला नांदेड़ में अगर लोग पार्लियामेंट की सीट लड़ाते थे, तो ये जो आजकल खुद को जो खासदार है, ये खासदार नहीं रहता था। ये तो हमारी दरिया दिली का सबूत है। 17 जनवरी को तुम्हारे हमारे कायद अलहाज बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने बता दिए, अगर हम अर्जन है और बाड़ा साहब को उनके इज्जत के मुताबिक आप उनको औहदा दे दो, तो यकीनन मजलिस बाहर से ताहीद करेंगे आपके स्टेज पे भी। ये दरिया दिली का सबूत है। पिछले 70 साल से तो कुर्बानियां देते हुए आ रहे, ये भी देने को हम तैयार हैं। बशर्त ये है कि वंचित बहुजन आघाड़ी के शिल्पकार आदरणीय बाड़ा साहब जी और यशपाल भिंगे को यहां से टिकट दीजिए, उसके लिए हम भी तैयार, बिल्कुल तयार। 17ची सभा झाल्यानंतर मला काही पत्रकार बंधूंचे फोन आले की म्हणले साहेब 17ची सभेचा दणका लय जोरात बसलाय आणि डायरेक्ट राहुल गांधीचं नाव याले। मी म्हणलं मला आतापर्यंत लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर असं वाटत होतं की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्र्याचा मी पराभव करणार आहे। मला कुठं माहित होतं की देशाचा भावी पंतप्रधान त्याचा पराभव मला। त्याचं कारण असं आहे बंधू, हा जो कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये, तो आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीच्या राजकारणाचा प्रारंभ आदरणीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रानंतर भारतामध्ये केलेला आहे, त्याचा परिणाम म्हणून आमच्यासारख्या लहान मोठ्या समाजामधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झालेली आहे, एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की ही जी व्यवस्था आहे, जी 70 वर्षाच्या लोकशाहीनं घडवलेली, ती 169 घराण्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे। इथे मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रामध्ये कोट्यावधीच्या संख्येनं 1.5 कोटीपेक्षा जास्त संख्येनं मुसलमान बांधव या महाराष्ट्रामध्ये राहतात। कोट्यावधीच्या संख्येनं धनगर बांधव या महाराष्ट्रामध्ये राहतात। कोट्यावधीच्या संख्येनं लिंगायत बांधव राहतो, कोट्यावधीच्या संख्येनं बौद्ध बांधव राहतो, मातंग बांधव राहतो।
आजपर्यंत या सगळ्या कोट्यावधीच्या संख्येच्या लोकांना पार्लमेंटमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालंय, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किती प्रतिनिधित्व मिळालंय, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये कोट्यावधीची संख्या असणाऱ्या या जमातींनी केवळ मतदान केलं. कधी देशमुखाच्या गडीला मतदान केलं, कधी पाटलाच्या वाड्याला मतदान केलं. त्याला मतदान आम्ही केलं, त्याला सिंहासनावर आम्ही बसलो आणि या लोकाईनं मात्र आमच्या पत्रवळ्या उकंड्यावर मांडल्या. याला भेटायला जायचं म्हणलं तर आम्हाला महिना लागते. हे ज्या दारावरती आमच्या पिढ्यानपिढ्या माणसं बसली, राजकीय दृष्ट्या आम्ही गुलाम झालो. आता ही गुलामगिरी आम्हाला संपुष्टात आणायची आहे आणि नांदेडचा भागात आम्हाला या लोकांना बनवायचा आहे. म्हणून आमचे भाऊ फिरोजभाई लाला हे नांदेडचे उद्याचे आमदार आहेत आणि हे तुम्हाला त्यांना कोणीच रोखू शकत नाही. त्याचं कारण फिरोजभाई लाला हे केवळ एकटे नाहीत, त्यांच्या सोबत आज मल्हार शक्ती आहे, त्यांच्या सोबत आज भीमशक्ती आहे, त्यांच्या सोबत आज आमचे आदिवासी बिरसा मुंडाची शक्ती आहे. या सगळ्या शक्ती जर एकवटल्या तर बाकीचे जे मोठमोठे पैलवान मोठमोठ्या गाड्या घेऊन तुमच्या भेटीला येतात, त्याच्या गाड्या बंधूंनो, आज नांदेड जिल्ह्यामधलं वातावरण जर पाहिलं तर सगळीकडे एकच चर्चा आहे. एका बाजूला किमान 2000 कोटीचा मालक, बलदंड, ताकदवान असा पैलवान आणि दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये प्रामाणिकपणानं निष्ठेनं फुले शाहू आंबेडकराचा, भगतसिंगाचा विचार सांगणारा एक मास्तर. काय लढाई आहे. एका बाजूला 2000 कोटीचा मालक आहे, परंतु जगाचा इतिहास जर तुम्ही पाहिला, ज्या वेळेला धनशक्तीचा आणि लोकशक्तीचा सामना झालेला आहे त्यावेळेला धनशक्ती मातीत मिसळण्याचं काम लोकशक्तीनं केलेलं आहे आणि ते इंशाअल्लाह नांदेड जिले से होगा. सभा में लातूर इमायम के सदर शेख अत्थर, वंचित के जिला सदर शिवाजी गिरडेवार, भारिप के डॉक्टर संग रतन कुरे, इमायम के शेख शाहिद, हैदर पटेल, डॉक्टर